ताई, बदलापूरमधलं आंदोलन अद्यापही नियंत्रणात येत नसल्याचं दिसत आहे. स्वतः मंत्री गिरीश महाजन असूनही त्या ठिकाणी अद्यापही जमाव ऐकायला तयार नाहीये. महिला बालविकास खात्याची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात? खरं तर झालेली जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय, घृणास्पद अशी ही घटना आहे. आणि ज्या वेळेला पालक आपल्या मुलांना एखाद्या शाळेमध्ये शिकवायला पाठवत असतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती त्या शाळेची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असते. त्यांच्या भरोश्यावर ते त्यांच्या मुलांना तिथे शिकवायला पाठवत असतात आणि म्हणून हा अतिशय घृणास्पद असा प्रकार तिथे झालेला आहे. आम्हाला चाइल्ड हेल्पलाईनला ज्यावेळेला या संदर्भात संपर्क करण्यात आला त्यावेळेला तिथले आमचे जिमाबाचे अधिकारी असतील, चाइल्ड हेल्पलाईनचे अधिकारी आहेत, तिथले बाल हक्क संरक्षण कक्षाचे अधिकारी आहेत, यांनी त्या संदर्भातला गुन्हा हा नोंदवून घेतलेला आहे. पण तरीसुद्धा निश्चितपणाने शाळेचे मुख्याध्यापकांना जरी निलंबित केलेला असेल तरी कठोर कारवाई ही होणं गरजेचं आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आरोपींना अटक करण्यात आलेला आहे, जो आरोपी आहे त्याला, आणि कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पुढील प्रक्रिया आहे तिला गती देणं हे नक्कीच गृह विभागामार्फत केलं जाणार आहे. कारण SIT स्थापन केलेली आहे. फडणवीस साहेबांनी त्या संदर्भातली घोषणाही केलेली आहे. त्यामुळे SIT स्थापन करून त्या संदर्भातली त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल अशा सुद्धा त्यांनी सूचना त्या निमित्ताने दिलेल्या आहेत. पण ताई, एकंदरीत आपण पाहत आहोत की स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही जमाव कुठेतरी नियंत्रणात येत नाहीये. कुठेतरी राजकीय वळण लागलंय का या आंदोलनाला? नाही, एकंदर जर आपण बघितलं तर नागरिक हे संतप्त आहेत. कारण शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं त्या 2 मुलींच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक शिशु आणि बालकं तिथे शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे तिथल्या स्थानिकांची, पालकांची जी काही त्या संदर्भातली मागणी आहे याची योग्य ती दखल घेणं, त्यानुसार त्याच्यावर कारवाई करणं हे निश्चितपणाने शासनाच्या माध्यमातून, गृह विभागाच्या माध्यमातून होईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि त्या खात्याचे सन्मान्य मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी गांभीर्याने त्वरितच या घटनेची दखल घेऊन या संदर्भातली एक सविस्तर स्वतंत्र SIT सुद्धा स्थापन केलेली आहे. आम्ही ज्या वेळेला आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आणि बाल हक्काच्या संरक्षण कक्ष अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भातली माहिती घेतली त्यावेळेला तिथे खरं तर शाळेमध्ये CCTV आहे, त्याचा जो फुटेज आहे हा सुद्धा चौकशी करत असताना समोर येईलच. पण आम्ही विभाग म्हणून जो काही अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे त्यानुसार खरं तर आम्ही शालेय शिक्षण विभागाला हा अहवाल पाठवत असताना त्यांना विनंती करत आहोत की जिथपर्यंत या सबंध प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तिथपर्यंत शाळेला दिलेली जी मान्यता आहे ही त्यांनी तुर्तास रद्द करावी. ताई, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की एकंदरीतच जो आरोप केला जात आहे की संस्था चालकांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं काय प्रथमदर्शनी निदर्शनास झालेलं आहे का? नाही, खरं तर अशा पद्धतीनं जर घडलेलं असेल तर ते चुकीचंच आहे. म्हणून आम्ही साधारणपणे या संदर्भातला अहवाल ज्या वेळेला आम्ही आमच्या जिमाबाच्या अधिकाऱ्यांकडून, कारण त्यांनी चाइल्ड हेल्पलाईनला त्यांचा संपर्क झालेला होता, गुन्हा नोंदवून घेत असताना अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांच्याकडनं ज्यावेळेला प्रथमदर्शनी अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे त्यावेळेला तिथं CCTV आहेत शाळेमध्ये, त्याच्यामुळे त्याचे फुटेजेस त्यांनी पोलिसांना त्वरित देणं हे अपेक्षित आहे. एक दुसरी गोष्ट, जर स्थानिक शालेय समितीने, व्यवस्थापन समितीने या संदर्भामध्ये काही कुचराई केली असेल, प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला असेल, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाई ही निश्चितपणाने त्यांनाही जी काही शिक्षा आहे झालीच पाहिजे. मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही खरं तर शालेय शिक्षण विभागाकडे हीच या संदर्भातली मागणी केलेली आहे की सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर त्याचा जो अहवाल प्राप्त होईल तिथपर्यंत त्यांनी या शाळेची मान्यता जी आहे ती त्या ठिकाणी रद्द करावी. कारण शेवटी शाळा व्यवस्थापनांना सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे की आपण आपल्या जबाबदारीवर तिथं पालक त्या मुलांना तिथं शिकायला पाठवत असतात. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जी काही जबाबदारी आहे, त्यांच्या सिक्युरिटीची जी जबाबदारी आहे, ज्या वेळेला ही मुलं शाळेच्या वेळेमध्ये त्या आवारात असतात त्यावेळेला निश्चितपणाने ते शाळेच्या समितीचे आणि शाळेतल्या गुरुजन वर्गाचे आहे. आणि अशामध्ये जर अशी दुर्घटना घडली असेल आणि त्याचबरोबर तिथे लहान मुलींना वॉशरूमला नेण्यासाठी, त्यांच्या ही लहान आहेत म्हणजे अतिशय 3-4 वर्षाची या मुली आहेत,
तिथं आया असणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जर तिथं आया नसतील तर शाळेने कुठंतरी कुचराई केलेली आहे, त्यांनी या संदर्भामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भातली सखोल चौकशी होऊन तो अहवाल प्राप्त होऊन येईपर्यंत निश्चितपणाने त्यांना जी मान्यता देण्यात आलेली आहे ती रद्द करणं आणि हा एक मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे की कुठे ना कुठंतरी अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ह्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, हा मेसेजसुद्धा शालेय व्यवस्थापनाला गेला पाहिजे. एकंदरीत फाशी देण्याची मागणी आता पालक आणि स्थानिक करत आहेत. या मागणीकडे तुमच्या सरकार एकंदरीत काय भूमिका घेईल या मागणी संदर्भात, कारण याच एका मागणीवरती आंदोलन मागे घेण्याची तयारी आंदोलक दाखवत आहे. कसं आहे, या संदर्भामध्ये सरकारी वकील नेमले जातील, फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवली जाईल. झालेली घटना ही अतिशय घृणास्पद आहे, कारण शेवटी 3 आणि 4 वर्षाच्या लेकरांवर जर अशा पद्धतीनं घटना घडत असेल तर त्या पालकांच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल, त्यांच्या काय भावना असतील ह्या आपण निश्चितपणाने समजू शकतो आणि त्या भावनेतून त्यांनी ही मागणी केलेली आहे. आम्ही सुद्धा ज्या वेळेला विभागाचा अहवाल सादर करत आहोत तिथे गृह विभागाकडे किंवा ज्या वेळेला त्या संदर्भातली अहवालाच्या संदर्भातली तिथं तपासणी किंवा विचारपूस होईल त्यावेळेला अधिकाधिक कडक शासन त्या आरोपीला व्हावं अशाच पद्धतीची मागणी आमची सुद्धा राहणार आहे. मग लाईफ इम्प्रिझनमेंट असो किंवा इतर काही कॅपिटल पनिशमेंट असो, ती जी काही आहे ती ज्या वेळेला ही फास्ट ट्रॅकमध्ये केस चालेल त्यावेळेलाच त्या ठिकाणी होणार आहे. पण साधारणपणे लवकरात लवकर ह्या केसमध्ये निकाल लावून घेण्याच्या संदर्भामध्ये गृह विभाग हा नक्कीच पाठपुरावा करेल. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेतलेली आहे. माझ्या माहितीनुसार तिथले जे पोलीस अधिकारी आहेत यांच्यासोबतसुद्धा सकाळपासून तिघंही संपर्कामध्ये आहेत. त्या संदर्भातली लवकरात लवकर कारवाई व्हावी ही सुद्धा केलेली आहे. तिथले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा जी काही कारवाई आहे ती सुद्धा गृह विभागाकडून करण्यात आलेली आहे अशी प्राथमिक माहिती ही आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. सुप्रिया सुळे अशी मागणी करतायत की एकंदरीत सरकार असंवेदनशील दिसत आहे. राज्यात केंद्रात एकच सरकार आहे, मात्र अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत, त्यामुळे गृह विभाग आणि सरकारने या प्रकरणात राजीनामा देण्याची गरज आहे. नाही, खरं तर या संदर्भात कुठंही राजकारण न आणता अतिशय संवेदनशीलपणे ही गोष्ट बघण्याची गरज आहे. कुठल्याही शासन असो अशा पद्धतीच्या घटना घडणं हे दुर्दैवीच आहे. त्याच्यामुळे आज जी घटना घडलेली आहे यामध्ये त्या पालकांचं तिथले जे स्थानिक आहेत यांच्या भावना ह्या तीव्र आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावर त्याला राजकीय वळण न देता आपण ह्या संबंध प्रकरणामध्ये त्या दोषीला त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे, तिथल्या त्यांच्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करत आहोत. अंबादास दानवे म्हणतात की सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त शोबाजी करते, विद्यार्थी कुठेही सुरक्षित दिसत नाहीयेत अशा प्रकारच्या घटनांमधून दिसतंय. खरं तर लाडकी बहीण योजना आणि ह्या घटनेचा तसं पाहायला गेलं तर थेट काही संबंध नाही. ही झालेली घटना ही दुर्दैवी आहे, निषेधार्थ आहे, निंदनीय आहे, घृणास्पद आहे. आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टींनी एक त्रास झालेला आहे किंवा आपल्याला सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं मनस्ताप देणारी ही घटना आहे. त्याच्यामुळे योजना आणि या सगळ्या बाबी एका बाजूला असतात, पण अशा पद्धतीची ज्या वेळेला घटना घडत असते त्यावेळेला कुठं ना कुठंतरी एकत्रितपणाने आपण या संदर्भामध्ये त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे, त्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लेकींना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे राजकीय भूमिका आपल्या काही वेगवेगळ्या असल्या, मतमतांतर असले, हे सगळा वेगळा भाग झाला. पण आज विषय हा त्या 2 जीवांचा आहे आणि त्यांच्या पालकांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना न्याय देण्यामध्ये आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा या संदर्भातली दखल घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा एक विशेष पथक आयोगाचं त्यांनी नेमलेलं आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा याचा जो चौकशीचा अहवाल आहे हा जाणार आहे. आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी शासन म्हणून हा असणार आहे की लवकरात लवकर तो जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. एक सगळ्या शाळांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटनांना, निषेधार्ह घटनांना कुठंही आम्ही खपवून घेणार नाही
आणि त्या संदर्भातली जी पावलं आहेत ती गृह विभाग उचलत आहे. आताच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती समोर येत आहे की बदलापूरच्या घटनेत ज्यांनी या संदर्भात कारवाई करण्यात विलंब केलेला आहे असे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असतील आणि हेड कॉन्स्टेबल असतील, या तिघांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहे. कशा प्रकारे कारवाई जी नाही खरं, कारण त्या संदर्भामध्येच पालकांच्या आणि तिथल्या स्थानिकांच्या भावना होत्या. ज्या वेळेला तक्रार करायला ते तिथं गेले, दुर्दैवाने विलंब झाला आणि म्हणून जे तिथं त्यावेळेला पोलीस अधिकारी असतील त्यांना निलंबित करण्याचा जो निर्णय आहे तो गृह विभागाने घेतलेला आहे आणि फडणवीस साहेबांनी तो जाहीर केलेला आहे. माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही जिमबाच्या अधिकाऱ्यांकडून आणि बाल हक्क संरक्षण कक्षाचे जे अधिकारी आहेत यांच्याकडून ज्या वेळेला आम्ही माहिती घेतली त्यानुसार त्यांना चाइल्ड हेल्पलाईन जी आमची आहे त्याच्यावर संपर्क करण्यात आला होता आणि त्वरितच त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जे गुन्हा आहेत ते नोंदवून घेतलेले होते. आणि या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही सखोल आणि सविस्तर अहवाल हा त्यांच्याकडून आम्हाला प्रथमदर्शनी आता अहवाल प्राप्त झालेला आहे. सखोल अहवालसुद्धा देण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून तिथं बाल हक्क संरक्षण समितीकडनं जो अहवाल येईल तो सुद्धा पुढच्या या सगळ्या चौकशीमध्ये उपयुक्त ठरणार आहे. कारण साधारणपणे जर बघितलं तर मी म्हटल्याप्रमाणे तिथं CCTV आहेत, तिथले फुटेजेस असतील, इतर ज्या बाबी आहेत त्या केस आणखीन त्या आरोपीला कडक शासन करण्याच्या दृष्टिकोनातून मजबूत करणाऱ्या आहेत. आणि यापूर्वी अशा काही घटना तिथं घडलेल्या आहेत का किंवा तिथल्या आणखीन काही पालकांच्या त्या संदर्भातल्या काही भावना आहेत का किंवा त्यांची आणखीन काही त्या संदर्भातल्या सूचना आहेत का, या सगळ्या लक्षात घेऊन त्या आरोपीला कडक शासन करण्याच्या दृष्टिकोनातून गृह विभाग आणि शासन हे पावलं उचलत आहे. एक शेवटचा प्रश्न, एकंदरीत आता जे लोक आणि पालक शाळेच्या बाहेर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले त्यांना काय आव्हान आपण करा? मी तर त्यांना हेच आव्हान करीन की आज आमचे एक सहकारी मंत्रीसुद्धा गिरीश भाऊ महाजन साहेबसुद्धा तिथं आहेत. ते त्यांच्यासोबत ते सगळ्यांना विनंती करत आहेत, आव्हान करत आहेत की त्यांच्या ज्या तिथल्या नागरिकांच्या तिथल्या पालकांच्या ज्या भावना आहेत तेच आज आमच्या सगळ्यांच्या सुद्धा भावना आहेत. कारण अतिशय निंदनीय अशी घटना आहे, कोणीही या घटनेचं समर्थन करणार नाही. या उलट त्या आरोपीला कडक शासन व्हावं, अधिकाधिक त्याला कडक शिक्षा व्हावी हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. कुठे ना कुठेतरी आपण आंदोलन करत असताना इतर जे त्या ठिकाणी घटक आहेत त्यांचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज तिथून रेल्वेतून प्रवास करणारे फक्त काम करायला जाणारे नागरिक नसतात तर काही पेशंटसुद्धा असतात, काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा असतात. एका बाजूला ही घटना दुर्दैवी आहे, या संदर्भातलं कडक शासन व्हावं, या संदर्भामधलं जे गांभीर्य आहे ते शासन निश्चितपणाने ओळखून आहे. पण आपण कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीचं आंदोलन किंवा आपल्या भावना व्यक्त करत असताना इतर जे काही परिसरातले नागरिक आहेत यांनासुद्धा अधिक त्रास होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझं खरं तर सगळ्यांना त्या नागरिकांना आव्हान राहील की आपल्याला आपल्या इच्छेनुसारच त्यांच्या मागणीनुसारच जी काही कारवाई आहे ती केली जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुचराई ही शासनाकडनं, गृह विभागाकडनं, कुठल्याही विभागाकडनं होणार नाही याची दक्षतासुद्धा घेण्यात येईल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत, या गोष्टीची जाणीव ही आम्हाला सगळ्यांना आहे. पण कुठे ना कुठेतरी आपण त्या पालकांचा आणि इतर जे तिथं राहणारे सर्व जे नागरिक आहेत त्या रेल्वेने प्रवास करणारे जे सगळे रोजचे नागरिक आहेत या सगळ्यांचा सुद्धा विचार आपण करणं हे गरजेचं आहे. आपल्याला झालेले ज्या 2 त्या चिमुकल्या आहेत त्यांच्या कुटुंबांनासुद्धा आम्हाला निश्चितपणाने त्यांना पाठबळ देणं, त्यांना मानसिकरित्या खचून न जाण्यासाठी जे काही पाठबळ आहे, मनोधैर्य असेल किंवा इतर काही बाबी आहेत यासुद्धा आपण एका बाजूला करत आहोत. पण शेवटी त्या पालकांची हीच इच्छा असणार आहे की त्यांच्या मुलींना जी काही दुर्दैवी घटना झाली त्यातून न्याय मिळावा. तिथल्या शाळेच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडू नये अशीच तिथं मागणी आहे आणि त्यानुसार शासन योग्य ती पावलं उचलत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.